म्हटले तर जीवन ही वस्तू आहे पण आणि नाही पण, माझ्यामध्ये भोगी साधू आहे पण आणि नाही पण. दीवाने ख़ास में आप सभी ख़ास मेहमानों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गज़ल रसिकांना सप्रेम नमस्कार. अंतरंगी दरवळाया लागतो, शेर जगण्यातून यावा लागतो, शेर जगण्यातून यावा लागतो. तर मित्रांनो, आज आपण मराठी गझलकार रुपेश देशमुख यांची दर्जेदार मराठी शायरी आणि त्यांचे बुलंद अशार या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी गज़ल को शायर रुपेश देशमुख, इनके बुलंद मराठी अशार और उनकी बेहतरीन मराठी शायरी आज हम इस मौजू पर बात करेंगे. तो मराठी गज़ल का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न और उसकी ताकत का पता चल सके. तो दोस्तों, सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके कुछ बेहतरीन अशार. तो दोस्तों, रुपेश देशमुख इनकी रिहाइश पुलगांव की है, पुलगांव वर्धा महाराष्ट्र की है. दोस्तों, रुपेश देशमुख पेशे से इंग्लिश अदब के प्रोफेसर हैं. वो इंग्लिश लिटरेचर में पीएचडी भी उन्होंने किया है और एक जाने माने मराठी गज़ल को शायर हैं. तो दोस्तों, जो किताब उनकी मंज़र आम पर शाया है उसका नाम है हो नाही चा उंबर ठ्यावर, हो नाही चा उंबर ठ्यावर. ये उनकी किताब है जो प्रकाशित है. तो इस किताब में से कुछ बुलंद अशार में आज आपके सामने पेश करूंगा. दोस्तों, रुपेश देशमुख के बारे में एक और बात बताना चाहूँगा कि वो मराठी गज़लकार होने के साथ साथ वो मराठी गज़ल के एक अच्छे समीक्षक भी हैं, साहिब आलोचक भी हैं. तो ये भी उनका एक उल्लेखनीय काम है मराठी गज़ल में. तो चलिए उनके कुछ बुलंद अशार पर नज़र डालते हैं. तर मित्रांनो, त्यांच्या आपण या एक गझलच्या 2 शेरांपासून सुरुवात करूया. कधी संयमी कधी अनावर आपण दोघे, कधी संयमी कधी अनावर आपण दोघे, हो नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे. कशास येतो अहंकार हा आपल्यामध्ये, कशास येतो अहंकार हा आपल्यामध्ये, शोधू उत्तर या प्रश्नावर आपण दोघे. किती विचार करणारा आणि विचार करवणारा शेर आहे. आता हे 2 शेर बघा. युगांची साथ देण्याला कुठे थांबायचे आहे, युगांची साथ देण्याला कुठे थांबायचे आहे, मलाही जायचे आहे तुलाही जायचे आहे. किती रवानी आहे या शेरमध्ये, गजब की रवानी. मलाही जायचे आहे तुलाही जायचे आहे, तसे तर जिंदगानीने कितीदा नाच नाचवले, तसे तर जिंदगानीने कितीदा नाच नाचवले, तुझ्या तालावरी मृत्यू आता थिरकायचे आहे. आणि आता हे 2 उत्कृष्ट शेर बघा रुपेश देशमुखचे. श्वास सारे दान केले छान केले, श्वास सारे दान केले छान केले, वाजवी नुकसान केले छान केले. आणि हा शेर बघा. लावला कर्फ्यू तुम्ही माणुसकीवर, लावला कर्फ्यू तुम्ही माणुसकीवर, हे शहर सुनसान केले छान केले. माणुसकीवर कर्फ्यू लावणे हा एक वेगळा नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग आहे, मराठी भाषेला आणि मराठी गझलला समृद्ध करणारा असा. आणि हा एक त्यांचा एक शेर बघा की होत जाते लेखणी माझी उदासीन, होत जाते लेखणी माझी उदासीन, एक दुसरी ओळ काव्यातून जाते, एक दुखरी ओळ, एक दुखरी ओळ काव्यातून जाते. होत जाते लेखणी माझी उदासीन, एक दुखरी ओळ काव्यातून जाते.
जीवन चलने का नाम आपण जे म्हणतो त्या अनुषंगाने रुपेश देशमुख यांचे उत्कृष्ट शेअर बघा, त्यांचा एक अंदाज आणि त्यांची रवानी. सेकंदाच्या काट्यावरती जीवास ठेवा, सेकंदाच्या काट्यावरती जीवास ठेवा, जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा. हवा कशाला आनंदी आनंद नेहमी, हवा कशाला आनंदी आनंद नेहमी, दिवसाकाठी 2-4 क्षण उदास ठेवा. आणि राजकीय पैलूवरती त्यांची ही धाडसी अभिव्यक्ती बघा या शेअरमध्ये की लोकहिताच्या सर्व योजना खाऊन टाका, कागदावरी दाखवायला विकास ठेवा, कागदावरी दाखवायला विकास ठेवा. आणि हे आता काही त्यांचे रोमॅन्टिक शेअर पहा, त्यांनी अनेक पैलू हाताळले आहेत मराठी गझलमध्ये आणि आशयाचे अनेक पैलू. तर आता हा रोमॅन्टिक शेअर बघा त्यांच्या, का तू गेल्यावर करमत नाही म्हणून तुला मी भेटत नाही, स्वप्नातच संसार उभारू, वास्तव जीवन झेपत नाही, वास्तव जीवन झेपत नाही. हा खूप वेगळा विचार आहे. आणि एक शाश्वत सत्य रुपेशच्या एक शेअरमध्ये बघा किती सुंदररित्या मांडलं आहे की राहिलेच तर प्रेम राहते, राहिलेच तर प्रेम राहते, बाकी काही राहत नाही, बाकी काही राहत नाही. आणि माणसाच्या एक चंचल स्वभाव असतो, त्याच्यावर किती सुंदर अभिव्यक्ती रुपेशनी या शेअरमध्ये मांडली आहे ते बघा. का दिवस रात्र चालूच राहतो इथला रस्ता, दिवस रात्र चालूच राहतो इथला रस्ता, मनामध्ये ही इतकी वर्दळ कुठून येते, दिवस रात्र चालूच राहतो इथला रस्ता, मनामध्ये ही इतकी वर्दळ कुठून येते. आता त्यांचा हा शेर बघा, इंसानियत को ज़िंदा रखने वाला शेर है मेरे ख्याल में. ये इस तरह का जज्बा है उनके शेर में. न कळत भिजते दुसऱ्यांच्या दुःखात पापणी, न कळत भिजते दुसऱ्यांच्या दुःखात पापणी, अजून माझ्यामधला माणूस जिवंत आहे, अजून माझ्यामधला माणूस जिवंत आहे. ऐन आता त्यांचा हा लाजवाब शेर बघा एक, ऐन वेळी मी कधी बोलू न शकलो, ऐन वेळी मी कधी बोलू न शकलो, फार काही राहिले कंसात माझ्या, फार काही राहिले कंसात माझ्या. दोस्तों, शायरी करना बड़ा आसान है, शेर कहने को ज़माना चाहिए. तो इस लिहाज से पोइट्री हैज़ टू कम फ्रॉम विद इन, जो हम लोग कहते हैं. तो रुपेश का ये बेहतरीन शेर देखिए इस ताल्लुक़ से कि अंतरंगी दरवळाया लागतो, शेर जगण्यातून यावा लागतो. मार्ग शब्दांच्या जिथेही संपला, मार्ग शब्दांच्या जिथेही संपला, हात मौनाचा धरावा लागतो, हात मौनाचा धरावा लागतो. दोस्तों, शायरी खामोशी की ज़बान होती है, इस बात का सबूत देता है ये शेर. और अभी एक रोमांटिक शेर देखें. एकदा डोळ्यांत तू पाहून घे, एकदा डोळ्यांत तू पाहून घे, काय प्रेमाला पुरावा लागतो, काय प्रेमाला पुरावा लागतो. किती सादगी आहे आणि किती रवानी आहे शेरमध्ये. आणि मला वाटतं गझलमधली सादगी आणि एक रवानी हे दोन जे मोठे आस्पेक्ट्स आहेत गझलचे, हे दोन आस्पेक्ट रुपेश देशमुख यांच्या शायरीची खासियत आहे आणि ताकद पण आहेत. त्यांचे दोन दर्जेदार शेर बघा. अबोल्याला किती आधार आहे, अबोल्याला किती आधार आहे, तुझे हे मौन दर्जेदार आहे, तुझे हे मौन दर्जेदार आहे. मौन दर्जेदार असणं म्हणजे एक वेगळा परत एक नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग आहे हा. इगोपेक्षा मला माणूस प्यारा, इगोपेक्षा मला माणूस प्यारा, म्हणूनच घेतली माघार आहे, म्हणूनच घेतली माघार आहे. दोस्तों, इंसान और इंसानियत की तरफदारी करता हुआ रुपेश का ये लाजवाब शेर देखें
की सर्व धर्मांच्या मुळाशी वार केला पाहिजे, मानवाचा एकदा उद्धार केला पाहिजे, जीवना आम्ही तुलाही ठेवले राजी खुशी, आमचाही तू कधी सत्कार केला पाहिजे, आमचाही तू कधी सत्कार केला पाहिजे. आणि रुपेशच्या शेअरमध्ये मंजर कशी बघा किती जबरदस्त आहे. तुझी आठवण समीप बसते, तुझी आठवण समीप बसते, करते मग शृंगार उदासी, करते मग शृंगार उदासी. आणि रुपेशच्या या शेअरमध्ये आत्मचिंतन बघा किती सुंदर आहे. कळले नाही एक झरा माझ्यातच होता, कळले नाही एक झरा, कळले नाही एक झरा माझ्यातच होता, तहान माझी गल्लोगल्ली फिरत राहिली, तहान माझी गल्लोगल्ली फिरत राहिली. कधी कधी आपल्यालाच आपल्या कॅपॅसिटीजच्या आणि आपल्या आवाका जो असतो आपल्यामध्ये त्याचा अंदाजा नसतो, आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. या अनुषंगाने हा शेअर किती मोठा आहे. कळले नाही एक झरा माझ्यातच होता, तहान माझी गल्लोगल्ली फिरत राहिली. आणि आता हा किती एक त्यांचा दर्जेदार शेर आहे बघा. हे खरे की ओळखत नाही स्वतःला, हे खरे की ओळखत नाही स्वतःला, तो जगासाठी तसा प्रख्यात असतो, तो जगासाठी तसा प्रख्यात असतो. आणि मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी एक त्यांच्या बुलंद आध्यात्मिक शेर हा तुमच्यासमोर पेश करतो, ज्याच्यामध्ये मटेरियलिस्टिक वर्ल्ड आणि रिअलिस्टिक वर्ल्ड या दोघांचा कसा आढावा घेतला आहे रुपेशनी ते तुम्हाला दिसून येईल. म्हटले तर जीवन ही वस्तू आहे पण आणि नाही पण, म्हटले तर जीवन ही वस्तू आहे पण आणि नाही पण, माझ्यामध्ये भोगी साधू आहे पण आणि नाही पण. तर मित्रांनो, मला आशा आहे रुपेश देशमुख यांचे हे उत्कृष्ट शेर, ही दर्जेदार शायरी तुम्हाला आवडली असेल. तो दोस्तों, ये दर्जेदार अशार और ये बेहतरीन शायरी रुपेश देशमुख इन मराठी गज़ल को शायर की आपको ज़रूर पसंद आई होगी. तो अगली बार एक नए मौजूद गुफ्तगू के साथ आपके सामने फिर हाजिर होते हैं. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.